श्रीराम जय जय राम। श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सकलभुवनमध्ये निर्विशेषं निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यं जननमरणभीतिभ्रंशिसच्चित्स्वरूपं सकलभुवनबीजं ब्रह्मचैतन्यमीडे सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री सद्गुरु लीलामृत अध्याय 12 समास 4। श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः। श्री समाधिस्थ झाल्यावरी मागे वर्तले कैशापरी ते आता श्रोते चतुरी स्थिरचित्ते परिसावे श्रीराम। आनंद सागर अनन्य भक्त जालना मंदिरी होते वसत उपासना वाढविली बहुत कीर्ती पसरली चहुदेशी श्रीराम। अंबड येथे मंदिर बांधोनी स्थापिले रघुवीर अन्नदान नाम गजर सिद्धपणे वाढविले श्रीराम। समर्थ सता सगुण देही आनंद सागर झाले विदेही परिसता आनंद होई सिद्ध करणी अघटित श्रीराम। माघ शुद्ध पौर्णिमेसी निघाली स्वारी भिक्षेसी दासनवमी उत्सवासी सामग्री पाहिजे श्रीराम। मातेसी केला नमस्कार जो बहुता दिवशी होता स्थिर पाहोनी आश्चर्य नारी नर मनी मानू लागले श्रीराम। विदेश प्रयाणा निमित्त करोनी आज्ञा घेतली त्वरित माऊली खोचली मनात पुढील भविष्यार्थ जाणोनी श्रीराम। आज्ञा घेवोनी निघाले एके ग्रामी वसतीस आले तेची दिनी ग्रस्त केले राहूने चंद्रासी श्रीराम। भजन निर्याण अभंग करुणारसी होती दंग चतुरश्रोतया तगमग होवो लागली अतिशय श्रीराम। वासुदेव नामे सुतारासी पाचारिले एकांतासी वदले आम्ही जाऊ वैकुंठासी तुझ इच्छा असेल ते माग श्रीराम। तो करू लागला शोक हास्य करी गुरुनायक अरे हे शोकाचे कौतुक पुढे आहे श्रीराम। सगुणी सगुण लोपले निर्गुण जैसे तैसे भरले यात विपरीत काय झाले वाया शोक न करावा श्रीराम। ऐसे करिता सांत्वन हस्त जोडोनी बोले दीन इच्छा होईल तै दर्शन येची स्वरूपी मज द्यावे श्रीराम। बरे म्हणोनी तयासी आले पुनरपि भजनासी प्रेमे अश्रू नयनांसी आणिले समस्त जनांच्या श्रीराम। वारंवार पुसो लागले ग्रहण सुटले वान सुटले सुटले म्हणताच संपविले निरूपण ते समयी श्रीराम। नाम गजर सुरू केला देह श्रीचरणी ठेविला आत्मा रामरूपी मिळाला ठाईंचे ठाई श्रीराम। शोक करीती नारी नर मग केला अग्निसंस्कार समाधी बांधावी हा विचार शिष्या अंतरी प्रगटला श्रीराम। तव आज्ञा झाली दृष्टांतासी करिता राम सेवेसी आम्हा पावेल निश्चयेसी समाधी वेगळी करू नये श्रीराम। आनंद सागर वैराग्यशील समाधी उपाधी केवळ त्यजोनी राहिले निश्चळ रामरूप होवोनी श्रीराम। असो जननी भार्या दोन सुत दोन कन्या तयांप्रत पांडुरंग बुवा जामात समर्थे शोधोनी काढिला श्रीराम। रामजी बुवा शिष्य भले पांडुरंग दुजे वहिले दोन्ही संस्थान चालविले श्रींचे आज्ञेवरोनी श्रीराम। वडील सुत नामस्मरणी देह ठेविता झाला धरणी धाकटा पुरुषोत्तम म्हणोनी
अज्ञान बालक मठपती श्रीराम. श्रींचे दुजे शिष्य ब्रह्मानंद, ज्यांनी जाणिले गुरुपद, तयांची कथा प्रसिद्ध, अल्पशी कथन करू श्रीराम. श्रींची समाधी स्थापिली, उत्सव पूजा आखोन दिली, उपासना अत्यंत वाढविली, कर्नाटक प्रांती श्रीराम. परी स्वये राहिले अलिप्त, कृष्णातीरी समाधिस्थ, जाहले तो प्रकार संत, सज्जनी थोडा परिसावा श्रीराम. शके 1840 भाद्रपद कृष्ण मास, फिरत आले कागवाडास, राम भेटी निमित्त श्रीराम. विश्रांती घेऊ 4 दिवस, म्हणून सांगती सर्वांस, मुंडलाप्पा नामे शिष्यास, कर्नाटकी धाडिले श्रीराम. एकही शिष्य ते वेळी, नसे ठेविला जवळी, गुरुभक्तांचे मेळी, काळक्रमित राहिले श्रीराम. सांगली हुनी हरिदास, आले तेथे दर्शनास, बरे म्हणून तयांस, ठेवोन घेती आनंदे श्रीराम. आम्हा पोचवावे आणि जावे, ऐसे वदती स्वभावे, परी सूक्ष्म अर्थाचे गोवे, उमजती ना कवणासी श्रीराम. वद्य चतुर्दशी गुरुवार, प्रातःकाळी उठोनी सत्वर, रामदासी कागवाडकर, आणि हरिभाऊ सपाचारिले श्रीराम. सहज विनोदे बोलती, क्वचित झाल्या देहगती, अग्नी नद्या तया प्रती, कृष्णागर्भी सोडावा श्रीराम. स्नान करोनी मोकळे, व्हावे दुःखा वेगळे, संत महात्म्य न कळे, कोणा एकासी श्रीराम. अप्पासाहेब कागवाडकर, गुरुभक्त इनामदार, नवबाग नामे सुपीक थोर, कृष्णातीरी मळासे श्रीराम. तेथे गेले स्नानासी, बाळेश्वर क्षेत्रासी, स्नान करोनी वस्तीसी, राहिले तेथे गुरुवारी श्रीराम. गुरुसेवा उपोषण करीती शेवटचा म्हणून, हरिभाऊ संगती जाण, एकलेक श्रीराम. अनंत शिष्य अनंत शरण, सकळा दूर करोन, राहिले करीत नामस्मरण, नवबागी कदंब छाये श्रीराम. सायंकाळी केले भजन, आळविले दयाघन, गुरुपादुका वंदोन, स्तवन करीती बहुपरी श्रीराम. त्यातची निरूपण केले, हरिदास श्रोते भले, देहबंधनाने भुलले, मानोनी जीवदशा श्रीराम. ही देहरूप उपाधी, मानिव चाळविते बुद्धी, सत्याची दवडोन शुद्धी, जीवात्म्यासी गुंतवी श्रीराम. 4 देह 4 अवस्था, ज्ञानी राहे या परता, तयासी लिंग देह सोडिता, गुंती नाही तिळभरी श्रीराम. ऐसे करोनी निरूपण, पुनरपी करोनी भजन, धूप दीप आरती करोन, सांग केली गुरुसेवा श्रीराम. एक प्रहर राहता निशी, नाम श्वास धारे सरसी, स्थिर करोनी वृत्तीसी, एकलये चालविली श्रीराम. तेज फाकले चहूकडे, दृष्टीसी दृष्टी न भिडे, स्थूलापासो न मुरडे, चैतन्य श्रीराम रूपी श्रीराम. प्रातःकाळ समयासी, रामचरण तीर्थासी, घेवोनी आले रामदासी, ब्रह्मानंदा द्यावया श्रीराम. आनंदे मुख पसरोनी, तीर्थ घेतले तयांनी, श्रीराम प्रभूंचे चरणी, वंदन केले हस्तद्वये श्रीराम. अमावस्या शुक्रवार, रवी येता एक प्रहर, कृपादृष्टी सर्वांवर, हास्यमुखे टाकिती श्रीराम. इकडे चालिला नामगजर, ब्रह्मानंद झाले स्थिर, पाहता पाहता व्यापार, दृश्यते स्थिर झाले श्रीराम. मग नामगजरे कलेवर, नेले सन्निध बाळेश्वर, पूजा आरत्या करोनी सत्वर, जलसमाधी दिधली श्रीराम. सकळांसी जाहले दुःख, अनिवार करीती शोक, दुजे आमचे गुरुनायक, तीही त्यजिले आम्हासी श्रीराम. असो नवबागी बांधिती समाधी, दर्शना येते भक्त मांदी, श्रीमंते पूजार्चन विधी, व्हावया भूमी दिधली असे श्रीराम. तिकडे व्यंकटापूर देवस्थानी, समाधी पूर्वीच बांधोनी, तेथेच पादुका स्थापोनी, भक्त करीती उत्सव श्रीराम. श्रीपाद भट्ट व जोगळेकर जाण, साधक शिष्य अनन्य, तयांसी कथिले संस्थान,
चालवावे श्री सेवे श्रीराम. बेलधडी आणि बिदरहळ्ळी येथील देवस्थाने भली, पूर्वीच व्यवस्था केली जेथील तेथे श्रीराम. गोंदावली कळली मात, सकलही झाले दुःखित. आई साहेब वदती तेथ, तेही श्रोती परिसावे श्रीराम. समर्थ गेलियानंतर ब्रह्मानंदे केले स्थिर. वदती असता मी तुमचा कुमर, शोक कासया करावा श्रीराम. वारंवार उपदेशुनी बोधे चित्त शांतवुनी, गुरुभक्ता गुरुजननी वाटे दुजी अवतरली श्रीराम. तोही झाला समाधिस्थ, आता काय करणे जीवित. म्हणून अन्न वर्जित, गुरुभार्या गोंदावली श्रीराम. पयःपान क्वचित करीती, मनी पती चरण ध्याती. एक मासा उपरांती, देहधरणी ठेविला श्रीराम. अश्विन कृष्ण दर्शतिथी, आई साहेब आम्हा सोडिती. दहन करूनी समाधी करीती, श्रींचे वामभागा प्रती श्रीराम. प्रतिवर्षी उत्सवास करिताती अमावस्येस, स्नानपूजा नैवेद्यास नित्य चाले उपासना श्रीराम. बत्ताशा श्रींचे वाहन, परमभक्त जो अनन्य. तेणेही त्यजिला प्राण, श्रींचे चरणांसमोर श्रीराम. तयाची बांधिली समाधी, श्रींचे पुढे भक्त मांदी. दर्शन घडे श्रींचे आधी, गुरुसेवा परमभाग्य श्रीराम. असो ऐसा इतिहास, समाधीचा कथिला निशेष. श्रवण करिता वैराग्यास, वरील मन निश्चये श्रीराम. उपजेल तितुके मरेल, घडेल तितुके बिघडेल. परी सत्कीर्ती श्रवणी पडेल, अनंत कालपर्यंत श्रीराम. सत्कर्म अथवा दुष्कर्म, उभयतांचा एकची धर्म. भोग भोगविल परम, सुख दुःख निश्चये श्रीराम. यास्तव संत चरित्र, विवरो न व्हावे स्वतंत्र. कर्मबंधनाचे सूत्र, बंधनापासून सुटावे श्रीराम. नरदेह रत्नपेटी, भोगे न करावी करंटी. सद्धर्मी लावो न शेवटी, अलिप्त असावे श्रीराम. असो महाभागवत कृतकोटी, जगद्गुरु झाले करवीर मठी. एकी करो न शेवटी, स्वये राहिले अलिप्त श्रीराम. भैया साहेब इंदूरकर, श्रीचरणी ठेवाया शरीर. आले सांडोन इंदूर, गुरुभक्त बहुज्ञानी श्रीराम. सकला सांगती मात, गुरुक्षेत्री महिमा अनंत. तेथे ठेविता देहाप्रत, पुनरपि जन्म त्या नाही श्रीराम. कोणी माझे अस्थिंसी, न न्याव्या प्रयागासी. अर्पितो श्रीचरणासी, परम पावन क्षेत्र हे श्रीराम. ऐसे बोलता चालता, देह ठेविला तत्वता. गुरुभक्तीने गुंता, सोडविला बहुजन्मींचा श्रीराम. असो ऐसी भक्त मंडळी, समाधी समाधान पावली. उपासना कैसी चालली, तीही श्रोती परिसावी श्रीराम. सद्गुरु समर्थांचे शिष्य, तैसेची जे शिष्यानुशिष्य. बहुमंडळी लक्षानुलक्ष, दुरितनाशिती कलियुगी श्रीराम. जागोजागी नाम सप्ताह, पुण्यतिथी आदि महोत्साह. अखंड चालिला प्रवाह, हृदयी ध्याती किती एक श्रीराम. श्रवणी संगती किती तरती, त्यांची नाही नाही मिती. घरोघरी पादुका स्थापिती, पूजा अर्चा करावया श्रीराम. वराडी ग्राम सेंदुरजन, तेथे मठ ब्रह्मचैतन्य. दक्षिणे करवीर क्षेत्री जाण, ब्रह्मचैतन्य मंदिर स्थापिले श्रीराम. ऐसी उपासना चालली, दिगंत कीर्ती पैसावली. तेही लिहिता लेखणी भागली, गुरुलीला अगम्य श्रीराम. आता ही सद्गुरुलीला, त्रयोदशी जाय विश्रांतीला. हृदयी ध्याऊ पदाला, म्हणजे प्रसाद होईल श्रीराम. गुरुलीला बोधरसा, जरी उमटे हृदयी ठसा. तरी चुकेल हा वळसा, जन्म मृत्यूचा श्रीराम. इति श्री सद्गुरुलीला श्रवणी स्वानंद सोहळा. पुरविती रामदासियांचा लळा, कृपा कटाक्षे श्रीराम. इति श्री सद्गुरुलीलामृते
द्वादशाध्यायान्तर्गतः चतुर्थः समासः। श्रीसद्गुरुचरणार्पणमस्तु इति द्वादशोऽध्यायः समाप्तः। श्री अनंतकोटि ब्रह्मांडनायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ।